ज्या डॉक्टरला आपण देवाचा दर्जा देतो, जो डॉक्टर एखाद्याच्या मरणाच्या दारात उभा राहून त्याला जीवनदान देतो, त्याच पवित्र क्षेत्राचा पाया आज पैशाच्या आणि भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतला गेलाय। नीट परीक्षा महाघोटाळ्याने संपूर्ण देशाची झोप उडवली। पण या घोटाळ्यात लातूरचा RCC क्लासेसचा संचालक शिवराज मोठेगावकर याला जेव्हा CBIने बेड्या ठोकल्या, तेव्हा शिक्षणाचा आणणाऱ्या एका मोठ्या टोळीचा बुरखा टराटरा फाटला। एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला, गरिबीचे सटके सहन केलेला आणि कधी काळी सायकलवरून घरोघरी जाऊन अवघ्या काही रुपयासाठी होम ट्युशन घेणारा शिक्षक आज 100 कोटीपेक्षा जास्त साम्राज्याचा मालक कसा झाला? ज्याला गरिबीची जाण असायला हवी होती, तोच पैशाच्या नशेत इतका कसा आंधळा झाला? त्याने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा कसा बाजार मांडला? आणि या सगळ्या पापाला खतपणी घालणारे ते डॉक्टर पालक, जे आपल्या मुलांच्या करिअरची सुरुवातच खोटेपणाच्या आणि भ्रष्टाचाराच्या पायावर करत आहेत, त्यांचं पुढे काय होणार? डॉक्टर झाल्यावर त्यांच्याकडे येणाऱ्या त्यात पेशंटचं काय होईल? पाहूयात प्रहारचा हा अत्यंत सनसनाटी आणि डोळे उघडणारा विशेष सविस्तर रिपोर्ट। देशभरातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य आणि त्यांच्या पालकांच्या मेहनतीची कमाई एका रात्रीत मातीमोल करणाऱ्या नीट परीक्षा घोटाळ्याने संपूर्ण देश हादरलाय। या महाघोटाळ्याचे धागेदोरे आता थेट महाराष्ट्रातल्या लातूर, पुणे आणि नांदेडपर्यंत येऊन पोहोचलेत। शिक्षणाचा लातूर पॅटर्न हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा होता। याच लातूरच्या मातीतील रेणापूर तालुक्यातील एक अत्यंत गरीब आणि सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात शिवराज रघुनाथ मोठेगावकरचा जन्म झाला। घरची परिस्थिती बेताची असल्याने उच्च शिक्षणासाठी त्याला मोठा संघर्ष करावा लागला। लातूरमध्ये बहिणीकडे राहून त्याने कसंबसं केमिस्ट्री विषयातून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले। कॉलेजमध्ये शिकत असताना स्वतःच्या शिक्षणाचा खर्च आणि कौटुंबिक जबाबदारी पेलण्यासाठी मोठेगावकर सायकलवरून फिरायचा आणि लातूरच्या गल्लीबोळ्यात जाऊन होम ट्युशन घ्यायचा। गरिबी काय असते, शिक्षणाचा संघर्ष काय असतो, हे मोठेगावकरने जवळून पाहिलं होतं। काही काळ महाविद्यालयांमध्ये तासिका तत्वावर प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर त्याने रेणुकाई कोचिंग क्लासेस म्हणजेच RCCची पायभरणी केली। आक्रमक जाहिरातबाजी आणि कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणाच्या गैरफायद्याच्या जोरावर या क्लासचा विस्तार लातूर, नांदेड, छत्रपती संभाजीनगर ते थेट पुण्यापर्यंत झाला। अवघ्या 23 वर्षात एका छोट्या खोलीतून सुरू झालेले हे नेटवर्क जवळपास 100 कोटीच्या वार्षिक उलाढालीपर्यंत पोहोचलं। पण दुर्दैव असं की ज्या गरिबीतून मोठेगावकर वर आला, त्याच गरिबीशी प्रामाणिकपणे लढणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या पाठीत त्यानं खंजीर खुपसलं। तर आज हा मोठेगावकर CBIच्या कोठडीत आहे। पण त्याआधी त्याचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय। जो विज्ञानाचा प्राध्यापक आहे, जो विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्याचे वैज्ञानिक धडे देतो, तोच मोठेगावकर शेकडो विद्यार्थ्यांसमोर हातात तांब्या आणि गवत घेऊन उभा आहे। त्या तांब्यातलं पाणी तो विद्यार्थ्यांवर जोरात शिंपडतोय आणि तुम्ही सगळे एम्सला लागणार असा अंधश्रद्धेचा दावा करतोय। विज्ञानाची कास सोडून क्लासमध्ये चक्क तंत्र मंत्र आणि अंधश्रद्धेचा बाजार मांडणाऱ्या या शिक्षकाला पाहून नेटकऱ्यांकडून एकच संतप्त सवाल विचारला जातोय, हा कसला डॉक्टर बनण्याचा पॅटर्न? पण मोठेगावकरचा हा खेळ फक्त अंधश्रद्धा पुरताच मर्यादित नव्हता, तर यामागे होता पेपर फुटीचा एक भयानक कट। पुण्यातून अटक करण्यात आलेल्या लातूरमधीलच PV कुलकर्णीच्या चौकशीतून मोठेगावकरचं नाव समोर आलंय। CBIच्या 28 अधिकाऱ्याच्या पथकाने लातूरमध्ये तळ ठोकून मोठेगावकरची तब्बल 8 ते 10 तास कसून चौकशी केली आणि त्याला अटक केली। RCCच्या गेस पेपरमधील तब्बल 42 प्रश्न थेट नीटच्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आले होते। हा निवळ योगायोग नव्हता, तर हा आधीच ठरलेला कट होता, ज्याच्या जोरावर RCC आपली खोटी यशाची आकडेवारी दाखवून कोट्यवधी रुपये कमवत होता। नॅचरली ते विद्यार्थी पैशाची शिडी लावून फुटलेला पेपर आधीच पाठ करून जात होते, ते पास होणारच होते। या महाघोटाळ्याचे धागेदोरे आता नांदेडपर्यंत पोहोचलेत। नांदेडच्या एका उच्चभ्रू वस्तीत CBIने छापा टाकला, जिथे एका डॉक्टर पालकाने आपल्या मुलीसाठी लाखो रुपयाची डील करून नीटचा फुटलेला पेपर विकत घेतल्याचा संशय आहे।
CBIच्या मते आपले हॉस्पिटल पुढे चालवायचे असेल तर स्वतःच्या मुलामुलींना कोणत्याही परिस्थितीत डॉक्टर बनावेच लागेल. या डॉक्टर पालकांची मानसिकतेचा गैरफायदा घेऊन या रॅकेटने करोडो रुपयाची माया जमवली. या सिंडिकेटचा मुख्य केंद्रबिंदू पुणे असल्याचं स्पष्ट झालंय. तर लवकरच आणखी काही मोठे मासे गळायला लागण्याची शक्यताही आहे. पण या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा गुन्हा कोणाचा? त्या मुलांचा, मोठे गावकरचा की त्या पालकांचा? ज्या मुलांच्या आयुष्याची, त्यांच्या करिअरची सुरुवात त्यांचे स्वतःचे आई वडील खोटेपणाचे आणि भ्रष्टाचारांच्या पायावर करत आहेत, ती मुलं भविष्यात काय देश घडवणार? स्वतःच्या स्वार्थासाठी आणि हॉस्पिटलची गादी चालवण्यासाठी लाखो करोडो रुपये देऊन पेपर विकत घेणाऱ्या अशा डॉक्टर पालकांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कारण गुन्हेगार जितका मोठे गावकर आहे तितकाच गुन्हेगार हे पालक सुद्धा आहेत. विचार करा, पैशाची शिडी लावून, पेपर फोडून, भ्रष्टाचार करून जर उद्या हे मुलं डॉक्टर बनले तर त्या निष्पाप रुग्णांचं काय होईल? ज्यांच्यावर हे उपचार करणार, जिथे रुग्णालयात गेल्यावर माणूस डॉक्टरांना देव मानून आपले प्राण त्यांच्या हातात सोपवतो, तिथे जर हे अडाणी आणि भ्रष्ट डॉक्टर रुग्णांच्या छातीवर सुरी चालवणार असतील तर ती किती आयुष्य उद्ध्वस्त होतील, किती निष्पाप लोकांचे जीव जातील. स्वतःच्या भविष्यासाठी आणि पैशासाठी इतरांच्या जीवनाशी खेळण्याचा हा क्रूर धंदा आता थांबलाच पाहिजे. प्रहारच्या या विशेष रिपोर्टमधून आज आम्ही हाच जाब विचारत आहोत. पुन्हा कोणत्याही प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा आणि देशाच्या आरोग्याचा असा खेळ होऊ नये. पण या संपूर्ण घोटाळ्यात सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तो देशाच्या भविष्याचा आणि लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या नुकसानीचा. ज्या गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला, ज्यांच्या पालकांनी पोटाला चिमटा काढून क्लासची फी भरली, त्या प्रामाणिक मुलांच्या स्वप्नांचं काय? आणि त्याहून एक गंभीर बाब म्हणजे जर असे करोडो रुपये देऊन पेपर फोडून किंवा जादू टोण्याच्या नावाखाली उद्या हे मुलं डॉक्टर बनणार असतील तर देशाचं आरोग्य व्यवस्थेचं काय होईल? उद्या जेव्हा हे बनावट डॉक्टर रुग्णालयात रुग्णांवर उपचार करतील तेव्हा सामान्य माणसांचा जीव सुरक्षित असेल का? ज्यांच्या हातामध्ये लोकांचे प्राण वाचवण्याची जबाबदारी असणार आहे तीच पिढी जर अशा भ्रष्टाचारांच्या आणि अंधश्रद्धेच्या पायावर उभी राहत असेल तर हा देशाच्या आरोग्याशी खेळ नाही का? तर प्रहारच्या या विशेष रिपोर्टमध्ये आज आपण याच व्यवस्थेवर प्रहार केलाय, जेणेकरून पुन्हा कोणत्याही प्रामाणिक विद्यार्थ्याच्या भविष्याचा असा खेळ होणार नाही. हीच न्यूज मराठी 24/7ची अपेक्षा आहे. असाच नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणारच आहोत. तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. आणि हो, हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.